अहिल्यानगरमध्ये चंदनापुरी घाटामध्ये दरड कोसळली आहे। नाशिकहून पुण्याला जाणाऱ्या मार्गावर दरड कोसळल्यामुळे वाहतुकीला मोठा फटका बसलाय। दरड कोसळल्यामुळे नाशिक पुणे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती। इगतपुरीच्या भावली धरण माथ्यावर आंबेवाडी मांजरगाव रस्त्यावर दरड कोसळली। मांजरगावकडे जाणारा रस्ता हा पूर्णतः बंद झालेला आहे। घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। मुंबईच्या मनोरी बीचवर गेल्या 2 दिवसांपासून तेलाने भरलेले एक जहाज अडकून पडले। सध्या हे जहाज भारतीय तटरक्षक दलाच्या ताब्यात आहे आणि निगराणीमध्ये आहे। पुण्यामधील सोमवारपेठ धनगर गल्ली इथे दुमजली वाडा कोसळलाय। अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे धोका टळलेला आहे। घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। रत्नागिरीच्या परशुराम घाटामध्ये पुन्हा एकदा धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे। गॅबियन वॉल खालची माती मोठ्या प्रमाणामध्ये वाहून गेली आहे। पाण्याचा निचरा करण्यासाठी बांधलेला सिमेंट काँक्रीटचा मार्ग सुद्धा इथे तुटलेला आहे। प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची स्थानिकांची मागणी आहे।